मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्याची राजधानी असणाऱ्या वडूज या नगरपंचायतीच्या गावातील एसटी स्टँड आणि वाकेश्वर रस्ता दुरावस्था हे दोन महत्त्वाचे प्रश्न दर पावसाळ्यात ऐरणीवर येतात। या दोन्ही प्रश्नाचे भिजत घोंगडे आणखी किती पावसाळे राहणार आहेत, तसेच या दोन्ही प्रश्नांवर नगरपंचायत, दोन्ही बांधकाम आणि एसटी महामंडळाचे प्रशासन हतबल असल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे। याबाबतची अधिक माहिती अशी, वडूज येथील एसटी बस स्थानकातील पावसाचे पाणी यापूर्वी स्टँडच्या मागील बाजूने गटारमधून वाकेश्वर रस्त्यावरील जिल्हा परिषद विश्रामधाम जवळून एरळा नदीकडे जात होते। मात्र ड्रेनेज आणि स्वच्छतागृहातील घाणीच्या मुद्द्यावरून काही लोकांनी या गटार मार्गास विरोध केला। त्यानंतर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी काहींच्या दबावाखाली बळी पडून पाण्याचा मार्ग बदलून शहरातील मुख्य गटारमधून पाणी घालवण्याचा प्रयत्न केला। मात्र नैसर्गिक उतारा ऐवजी चढाच्या बाजूने पाणी जात नसल्याने पाऊस आला की स्टँडवर गुडघाभर पाणी आणि चिखल साचून राहते। अशा परिस्थितीत शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा होत असते। तर खड्डे आणि पाण्याचा अंदाज न आल्याने एसटी चालकांना मोठी कसरत करावी लागते। दुसऱ्या बाजूला स्टेट बँक जवळून वाकेश्वर गावाला जाणारा मूळ रस्ता आहे। हा रस्ता सुरुवातीच्या बाजूला अत्यंत अरुंद झाला आहे। तसेच रस्त्याला गटार सुविधा नसल्याने प्रत्येक पावसाळ्यात पाणी साचून मुख्य रस्त्याला पानंद रस्त्याचे स्वरूप आलंय। या रस्त्यावर सैनिक बँक, कृषी बी बियाणे, होलसेल कापड दुकान तसेच हॉस्पिटल आहे। त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक करणारे आजी माजी सैनिक, शेतकरी बांधव, महिला आणि रुग्णांची मोठी गैरसोय होत असते। तसेच आठवडा बाजारासाठी येणाऱ्या वाकेश्वर रस्त्यावरील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तर भरीत भर म्हणून रस्त्यावर नगरपंचायतीने माती मिश्रित मुरुम टाकल्याने रोगापेक्षा इलाज भयानक झाल्याची चर्चा आहे। दरम्यान एसटी स्टँडवरील पावसाचे पाणी आणि घाणीच्या मुद्द्यावर बोलताना आगार प्रमुख प्रतापराव पाटील यांनी सांगितले की वडूज बस स्थानकाचे नवीन बांधकाम BOT तत्वाने मंजूर झाले आहे। त्यामुळे तुर्तास आम्हाला कधीही डेव्हलपमेंट करता येणार नाही। समाजातील दातृत्ववान लोकांनी दुरुस्तीसाठी आर्थिक आणि वस्तू स्वरूपात मदत केली तर बरे होईल। तर बस स्थानक आणि वाकेश्वर रस्त्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडला आहे। या प्रश्नावर नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम आणि महामंडळाचे अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या सक्षम भेट देऊन स्थळ पाहणी करावी। तसेच मुठभर लोकांच्या हितापेक्षा हजारो लोकांच्या गैरसोयीला महत्त्व देणे, प्रसंगी कठोर आणि कणखर भूमिका घ्यावी असे मत शिवसेनेचे तालुका प्रमुख, माजी नगरसेवक शहाजीराजे गोडसे यांनी व्यक्त केले। एसटी बस स्थानक आणि वाकेश्वर रस्त्याचा प्रश्न या दोन जटिल समस्या आहेत। रस्त्याच्या कडेच्या दोन्ही मिळकत धारकांशी चर्चा सुरू आहे। रस्त्याची मोजणी करून समन्वयाने मार्ग काढण्याचा आपला प्रयत्न राहील। मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या आड कोण येणार असेल तर प्रत्यक्ष कायदेशीर मार्गाने तोडगा काढला जाईल असे भाजपा तालुका अध्यक्ष तथा कार्यकारी नगराध्यक्ष अनिल माळे यांनी सांगितले। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।